नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्या गावात स्वराज्य आकाराला येत होते। महाराज स्वतः प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवून असत। एकदा एका गडाच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्याची तक्रार महाराजापर्यंत पोहोचली। एका लष्करी अधिकाऱ्याने घोड्यासाठी चारा हवा म्हणून त्या गरिबाच्या शेतातील उभं पीक कापून नेलं होतं। महाराजांनी तात्काळ त्या अधिकाऱ्याला दरबारात पाचारण केले। अधिकारी घाबरत हजर झाला। त्याला वाटले होते की युद्धाच्या तयारीत अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाईल। महाराज धीर गंभीर आवाजात म्हणाले, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशी आमची आज्ञा आहे। जर तुम्हीच प्रजेला लुटणार असाल तर आमच्यात आणि मोगलांमध्ये फरक काय आहे? त्यांनी त्या अधिकाऱ्याला कडक शब्दात सुनावले आणि शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीची दुप्पट भरपाई देण्याचा आदेश दिला। केवळ लष्करी विजय मिळवणे म्हणजे स्वराज्य नव्हे, तर प्रजेच्या डोळ्यातील पाणी पुसणे आणि त्यांना न्याय देणे हेच आदर्श प्रशासकाचे लक्षण आहे। हा धडा त्यांनी सर्वांना दिला। या एका प्रसंगामुळे संपूर्ण स्वराज्यात संदेश गेला की छत्रपतीच्या राज्यात गरीब असो वा श्रीमंत, न्याय सर्वांसाठी समान आहे। ही गोष्ट जर आपल्याला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्ते, जय हिंद।